आणि रेकॉर्ड बी मोडले जातात या ठिकाणी. दोन्ही साईडने सामना कोळी झुकवायची ताकद या बॅटमन मध्ये आहे. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या षटक घेऊन आला तो सागर. सामना करून तर रणजित. पहिल्याच बॉलचा सामना करून रणजित. पहिले षटक संघाचे तो घेऊन आला तो सागर. सामना कर रणजित आणि निर्धाव असा चेंडू. एकही धाव नाही. सागरचा सामना करेन रणजित. सलामीची जोडी दाखल आहे रणजित आणि सुमित. तर गोलंदाजी मार्कवर सागर गाडे सज्ज होताना पाहायला मिळतील. पहिला चेंडू डॉट आलाय. पहिला चेंडू निर्धाव. सुरुवात तर गोलंदाज आपलातून करताना पाहायला मिळालेत. इथे खोलवर टप्प्यात चेंडू समोर दिशेने खोदून काढलाय. लांब लचक षटकार. छेरन रणजितच्या बॅटमधून आलाय षटकार. रणजित मोडकने 3 षटकार मारले तर अजित मोडक 72 यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक दिले जाईल. अरे बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. हा देखील चेंडू डॉट निर्धाव येताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू डॉट आला त्या पाठोपाठ षटकार आणि त्यानंतर तिसराही चेंडू डॉट. सागर गाडे आपलातून गोलंदाजी करतायत. रणजितला अक्षरशः उभं केलंय. हा चेंडू इथे डाबेस्टीच्या दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवंतरच्या मदतीने धावफलकावरती 7 धावा आहेत. 7 बोलतो 7 चलना 7 रहना 7 निभाना. सत्ता कोणाची येणार. इथे आक्रमण तर आहे. क्षेत्ररक्षक चेंडू अडवत आहेत. सूरज चेंडू अडवतील तोपर्यंत अगदी आपण पाहूया. 2 धावा. धावफलकावरती 9 धावा आहेत. 9-9-9 वडकी प्रीमियर लीग या स्पर्धेचं किती गुण गाऊ. कारण आपलातून नियोजन तिसऱ्याही पर्वामध्ये झालंय. समोरच्या दिशेने आक्रमण. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल सुटलाय. झेल सुटलाय आणि इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. कॅचेस विन द मॅचेस. संधी ही लोकल ट्रेन सारखी असते मित्रांनो. एकदा गेली की पुन्हा पुन्हा येत नसते. आणि इथे संधीचं सोनं काय होताना पाहायला मिळत नाहीये. इथे देखील आक्रमण आणि याच बरोबर हा चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या 21. बिनबाद 21. सुमितला जीवनदान मिळालं होतं. त्याच पाठोपाठ रणजितला जीवनदान अगदी मिळालेलं आपण पाहिलं. आणि त्यानंतर रणजित देखील अकराळ विकराळ भूमिका बजावताना पाहायला मिळालेत. पहिल्या षटकामध्ये 21 धावा. षटक क्रमांक 2. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज अक्षय शेवाळे
षटक क्रमांक 2 मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. हा चेंडू बॅकफुटवरती सरकले दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात. बेगवान सिंगल. एका धावे बरोबर धावफलकावरती 22 धावा आहेत. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने. हा देखील चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. रणजितच्या बॅट मधून फायटेड चेंडू लँड होतोय सीमारेषेच्या बाहेर. आलाय षटकार. 28 धावा धावफलकावरती आहेत. रणजितला जीवनदान किती घातक ठरणार येणाऱ्या वेळेमध्ये पाहणं गरजेचं आहे. आणि जसे जसे मोठे फटके येतील त्यात मात्र दबाव दडपण प्रेशर येताना पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. अक्षय. इथे देखील आक्रमण रणजितच्या बॅट मधून. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. लागोपाठचा आलाय तो दुसरा षटकार. रणजित नावाची तोप मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तोप गोळे मैदानाच्या बाहेर फेकले जात आहेत. फार मोठं आक्रमण पाहायला मिळेल. संधी ही लोकल ट्रेन सारखी असते. अगोदर देखील आपण चर्चा केली आहे. प्रत्येक संधीचं सोनं होणं गरजेचं आहे. परंतु इथे संधीचं सोनं काय होताना पाहायला मिळत नाहीये. आणि त्यानंतर रणजित अकराळ विकराळ भूमिका वादळी खेळीला होती सुरुवात. सलग तिसरा आला तर 1000 रुपयाचं बक्षीस आहे. इथे देखील आक्रमण आणि हा चेंडू लागोपाठचा तिसराही षटकार. 6 रन. अजित मोडक 1000 रुपयाचं पारितोषिक आणून द्यायचंय. अजित मोडक. अजित मोडक यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक पाहायला मिळाले. आणि लागोपाठचे 3 षटकार देखील वसूल होत आहेत. आक्रमण फार मोठ्या प्रमाणावरती होताना पाहायला मिळेल. इथे देखील अडबॅटने चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत. कावकॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. नो बॉलचा इशारा तर आलाय. तोपर्यंत 2 धावा. नो प्लस 2 3 धावा येतील. धावफलक या 3 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. 43 धावा आहेत. हा चेंडू सुरेख. हा चेंडू लाजवाब. इथे मात्र समजू शकत नाही रणजितला चेंडू. डॉट चेंडू त्यांना पाहायला मिळेल. अडबॅटने आक्रमण झालंय. नो बॉल आणि नो प्लस हवाई फायर. बंगाली रसगुल्ला षटकार. 7 धावा आहेत. संघाचा अर्धशतक पूर्ण होईल. 50 धावा धावफलकावरती आहेत. रणजितचं जीवनदान मैदानाच्या आतमध्ये घातक ठरतं. या अगोदरचा सामना आठवा. अमित मोडक यांना जीवनदान मिळालं होतं रेड बॉल. आणि त्यानंतर 49 धाब्यांची खेळी अमित मोडक यांची आपण पाहिली आहे. तर या षटकामध्ये रणजितला जीवनदान मिळाले. आणि इथे रणजित देखील आग लावणारी फलंदाजी करतायत. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय. आणि इथे रणजितला मात्र परतावं लागेल. पहिल्या क्रमांकाचा धक्का. विकेट.
डेड बॉल. चला मॅच सुरू होणं गरजेचं आहे. या षटकाचा एक चेंडू बाकी आहे. धावफलकावरती 50, बिनवाद 50. सर्वजनक चेंडू खेळलाय. एक धाव आली आहे. 51 धावा. 2 षटकांचा खेळ मात्र संपला जाईल. उर्वरित 2 षटकांचा अर्थात 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अकरा चेंडू 46 धाव्यांची खेळी रणजितची पाहायला मिळते. 12 चेंडू 47 धाव्यांची खेळी आहे रणजितची. हा चेंडू इथे डॉट निर्धाव येताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या माध्यमातून अक्षय कमबॅक करणारे चेंडू येत आहेत. 51 धावा आहेत. इथे मात्र आडवा बॅटने स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतोय. एकदा वेईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा वाऱ्याच्या वेगात येत आहेत. 2च्या मदतीने धावफलक पुढे जाते. 53 धावा. अडबाटने आक्रमण आणि हा चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. याच बरोबर रणजित इथे अर्धशतक पूर्ण करतायत. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. धावफलकावरती 59 धावा आहेत. तर वैयक्तिक 55 धावा या रणजित मोडकच्या पाहायला मिळत आहेत. इथे देखील अडबाटने आक्रमण. तिथे क्षेत्ररक्षक आहे. नो बॉलचा इशारा. नो +2 अर्थात 3 धावा येतील. वारंवार जीवनदान मिळालं जात आहे.
इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. 62 धावसंख्येवरती धावफरक स्थिर आहे. अजूनही 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत. इथे देखील सार्वजनिक चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. वेगवान सिंगल. 63 धावा आहेत. हा चेंडू इथे सुरेख लाजवाब. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. इथे आक्रमण झालंय आणि हा चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. लांब लचक षटकार. मॅक्झिमम शॉट. सिक्सर. धावफलकावरती 70 धावा आहेत. तीन षटकांचा खेळ संपला. 70 धावा आहेत. शेवटचा आणि अंतिमचं षटक अजूनही बाकी आहे. चला स्पीड अप करा थोडा. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. मयूर गाडे गोलंदाजीच्या माध्यमातून. महाराष्ट्र पोलीस आहेत. इथे साजेचा खेळ करावा लागेल. क्रिकेटचं बेट त्यांना या मैदानावरती घेऊन आले. लढावं लागेल. 70 धावा. चौथ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ होत आहे. फुल टच चेंडू आणि इथे रणजीतच्या बॅट मधून हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. 76 धावसंख्येवरती धावफलक धावून पोहोचलाय. तर वैयक्तिक 64 धावसंख्येवरती खेळत आहेत रणजित मैदानाच्या आतमध्ये. 2 जीवनदान त्यांना मिळालेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. हा देखील चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाड आणि फोडला पहाड. षटकार. आक्रमण आणि आक्रमण. आग लावणारी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रणजित जखमा एक नाही. लाग झाल्या माझ्या काळजाला. आला तर येऊ दे राग तुझ्या काळजाला. पण एक दिवस माझ्या काळजाची आग लागेल तुझ्या काळजाला. आग लावणारी फटकेबाजी आहे. इथे देखील आक्रमण. परंतु अगदी आपण पाहूया सीमारेषेच्या लगत झेल सुटलाय. 2 तर आल्यात. 84 धावा. तिसरंही जीवनदान. वारंवार चुका. गलती होपे गलती. चुकीला माफी नाहीये. संधी वारंवार येत नसते मित्रांनो. मराठीमध्ये सुंदर म्हण आहे. आत्याबाईला लावल्या मिशा तर तिचा काकोबा होईल का. आणि आलेल्या संधीचं पुन्हा सोनं होईल का. इथे संधीचं सोनं होताना पाहायला मिळत नाहीये. 2 धावा येतील. 86 ऑन बोर्ड. अजूनही अंतिमच्या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. बॅकफुटवरती सरकले. इथे देखील जल सुटलाय. 4थं जीवदान आहे. नो +1. 2 धावा आहेत. धावफलकावरती 88. लॉस ऑफ 0 विकेट. 5 नो चेंडू आलेत. 1 वाईड आला ह्या संपूर्ण डावामध्ये. अतिरिक्त धावा देखील आल्यात फार मोठ्या प्रमाणावरती. त्या रोखणं गरजेचं आहे. आणि सुमित फक्त 3च चेंडू खेळलाय. 7 धावांची खेळी सुमितची आहे. हा चेंडू इथे मात्र डॉट निर्धाव. अपील होते. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 31 अपील करण्याचा अधिकार आहे. परंतु पंचांच्या माध्यमातून अपील फेटाळलं जाईल. 88 धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे. पुढे सरसावत चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. इथे देखील डॉट चेंडू आलाय. 4 षटकांचा खेळ संपला. 88 बनवल्यात. 89 धाव्यांचं टार्गेट. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. मोरेवस्ती लायन्स आणि गणेशनगर हिटर्स 6व्या क्रमांकाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल.
यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय मोरेवस्ती लायन्स आणि गणेश नगर हिटर्स. बोथ कॅप्टन उपस्थित राहा. नाणेफेक संपन्न होणं गरजेचं आहे. गणेश दादा मोडक, आदरणीय मस्कू शेठ मोडक, त्याचप्रमाणे आदरणीय अमोल दादा मोडक आणि त्यांच्या समवेत उपस्थित सर्वच मान्यवर सर्वांच्या उपस्थितीमध्ये टॉस आपण संपन्न करतोय. चला बोथ कॅप्टन, चला टॉस आपण लगेचच करतोय. कानिपनाथ तरुण मंडळाचे असणारे अध्यक्ष आदरणीय काळूरामजी मोडक साहेबांकडून रणजीतची जी खेळी झाली आहे त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक देखील आलंय. खास रणजीतच्या खेळीसाठी काळूरामजी मोडक साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक आहे 1000 रुपयाचं. आणि यानंतर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पारितोषिक देखील आपण वितरित करणार आहोत. चला मॅच सुरू करणं गरजेचं आहे. अजून 2 सामने बाकी आहेत. त्या अनुषंगाने मॅच सुरू करून घ्या. खेळाडूंना विनंती आहे. चला मिशी जोडी दाखल झाली आहे. सूरज ऑन स्ट्राईक. टॉस झाला आणि टॉस का बॉस. गणेशनगर हिटर संघाने टॉस विन केलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे तर मोरेवस्ती लायन्स प्रथमतः फलंदाजी करेल. यानंतरचे 6व्या क्रमांकाची मॅच आपण पाहणार आहोत. पहिला चेंडू आक्रमण आहे. सूरजच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. वाघाची धाड आणि फोडला पाड. आक्रमक सुरुवात सूरजच्या बॅटमधून षटकार आलाय. अगदी या अगोदर थोडेसे निराश नाराज होते स्वतःवरती. या इनिंगमध्ये मॅच खेळत असताना झेल देखील सूरज खेळून सुटलाय परंतु जबाबदारी आता सूरज खांद्यावरती घेत आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार. मयूर गाडेवरती होते आक्रमण. रणजित मोडक वरती आक्रमण होत आहे. हा चेंडू इथे मात्र उजव्या दूरवरती राहतो. व्हाईट बॉल. 7 धाबा आहेत. म्यानातून उसळली तलवारीची पात. वेडात मराठी वीड दौडले 7 मावळ्यांनी मात्र इतिहास घडवला होता. आज इतिहास घडवायचा ह्या मॅच मध्ये आणि दोनही फलंदाज इथे खिंड लढवायची आहे त्यासाठी कष्ट घेताना पाहायला मिळतील. 8 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. पहिल्याच क्रमांकाचं षटक बारगस्त आहे. सुरुवात तर धडाकेबाज झाली आहे. अरे बॅटने इथे देखील आक्रमण होत आहे. मयूर गाडेच्या बॅटमधून चेंडू लँड होईल. फ्लायटेड सीमारेषेच्या बाहेर. शेणाची कपडे भंडाऱ्याचा नाद. वारे फकड्या टाक उचल की टाक. षटकार. धावफलकावरती 14 धावा पाहायला मिळत आहेत. 14 रन ऑन बोर्ड. हा चेंडू पुन्हा एकदा आडबॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती डिक्लेरेशन झोन. 1 धाव येते आहे. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 15 धावा. एक धाव महत्वाची आहे. बुन बुन से बनता है सागर. मंजिल तो खेर मिल जाएगी. लाख दागों का सफर है. जिंदगी बुनते रहो. एक धाव विनायची आहे. मॅच महत्वपूर्ण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 15 धावा आहेत. जास्तीत असतील. इथे मात्र बॅकफुटवरती सरकले दिशा देण्याचं काम जरूर होतंय. क्षेत्ररक्षक धावतायत. सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन आणि इथे काय घडलंय मित्रांनो पाहणं गरजेचं आहे. पंचांचं बोट आकाशाकडे जातंय आणि इथे फलंदाज होईल बाद. धावचीत स्वरूपात विकेट. मयूरला इथे परतावं लागेल. पहिला धक्का. कॉल रिकॉल धाव घेत असताना महत्वाचे असतात. त्यामध्ये थोडीशी बिघाड जाणवली आणि त्यानंतर मयूरला परतावं लागतंय. पहिली विकेट आली आहे.
तर षटक क्रमांक 2 रोहित मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज. न्यू बॅटर रोहित मोडक दाखल होत आहेत. तर गोलंदाजीच्या माध्यमातून षटक क्रमांक 2. अजून एक चेंडू बाकी आहे, अर्थात रणजित गोलंदाजीच्या माध्यमातून आहे. इथे आक्रमण आल्यासारखे आक्रमण रोहित करतायत आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. इस्को लगाडाला तो लाईफ झिंगाला षटकार. पहिल्या क्रमांकाचं षटक आता मात्र संपलं जाईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बॉल 22. 1 बाद 22 धावा आहेत. समीकरण 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही बनवायच्या 67 धावा. बाहेर जे खेळाडू प्रॅक्टिस करतायत ना, बॉल मैदानाच्या आतमध्ये येऊन देऊ नका. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होतोय. पहिला चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. अक्षय गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. अक्षय मोडक पहिला चेंडू लाजवाब आहे. इथे पुन्हा एकदा समोरदिशेने आक्रमण स्टेट डायव्ह स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी पलायन केलं गेलं होतं परंतु नकार आहे. तिथे कलेक्शन थोडंसं खराब. तोपर्यंत 2 धावा आहेत. 2च्या मदतीने धावफलकावरती 24. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 16 चेंडू आणि 65 धावा विजयाचं समीकरण. गोलंदाज सज्ज होत आहेत. अक्षय मोडक तर स्ट्राईकच्या दिशेने सूरज. क्षमता आहे. इथे देखील बॅकफुटवरती सरकलेत. आक्रमण तर केलाय. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरती झेल सुटलाय आणि त्यानंतर हा चेंडू अगदी आपण पाहूया सीमारेषेच्या लगत अडवण्यासाठी प्रयत्न पाहायला मिळतोय. 4 धावा आहेत. चौकार. 28 या धावसंख्येवरती धावफलक आहे. नाही 28 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे मात्र आक्रमण सूरजच्या बॅटमधून चेंडू उंच हवेमध्ये. झेल सुटलाय. सूरजला जीवनदान. सूरजला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे. हे जीवनदान किती घातक ठरणार पाहणं गरजेचं आहे. कोणत्याही क्षणी अकराळ विकराळ भूमिका करण्याचं काम सूरजच्या माध्यमातून आपण गतवर्षी पाहिलंय. यावर्षी निराश नाराज होते परंतु या मॅच मध्ये करामत करायची आहे. 30 धावा आहेत. 30 रन ऑन बोर्ड. इथे देखील आक्रमण आणि हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. शिवछत्रपतींचा छावा मिळाला. 6 धावा. षटकार. धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळेल. 6च्या मदतीने 36 धावा आहेत. 36 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. अपना एक आदर्श निर्माण कर, अपनी एक पहचान निर्माण कर. मांगने से जिंदगी कैसे मिल सकती है मेरे दोस्त. हर कदम पर एक विश्वास निर्माण कर. आत्मविश्वासाने सूरज मैदानाच्या आतमध्ये झुंज देतोय. 1 बाद 36 धावा आहेत. समीकरण बदलेल. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 13 बनवायच्या 53. 13 चेंडू 53. अक्षयवरती आक्रमण होत आहे. इथे देखील आडा बॅटने डीप स्क्वेअर लेग. हा देखील चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाड आणि फोडला पहाड. षटकार. धावफलकावरती 43. 2 षटकांचा खेळ संपला. 42 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे आता 12 चेंडू शिल्लक आहेत. बारा चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 47 धावा. प्रणव गोलंदाजीच्या माध्यमातून आलेत. प्रणव जर लागोपाठचे 3 विकेट घेत असतील तर सुमित गायकवाड साहेबांकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. लेखनी सम्राट म्हणून भूमिका बजावत आहेत. हा चेंडू इथे व्हाईट बॉलचा इशारा. सूरज रोहित फलंदाजी करतायत. लागोपाठचे 3 षटकार खेळत असतील तर आदरणीय
अनिकेत आंबेकर साहेबांकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. लागोपाठच्या 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकार हॅट्रिक पूर्ण करा, 2000 जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. डेड बॉलचा इशारा आहे. अजित मोडक यांच्याकडून देखील रणजित मोडकच्या फलंदाजीसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जमा आहे. इथे अडबाटे चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहायला मिळतात. एक सिंगल तर घेतली, दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आहे आणि अगदी आपण पाहूया इथे क्षेत्ररक्षण खराब, चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 48 धावा, 11 चेंडू 41 समीकरण. एक बार गलती करे उसे इंसान कहा जाता है, 2 बार गलती करे उसे अनजान कहा जाता है, 3 बार गलती करे उसे नादान कहा जाता है और जो बार बार गलती करे उसे हा चेंडू अगदी सुरेख लाजवाब त्यांना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा डॉट चेंडू त्यांना पाहायला मिळतोय. चुका टाळाव्या लागतील यात मात्र शंका नाहीये. हा चेंडू नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवांतर धावसंख्येच्या भरतीने धावफलक पुढे जाते. 49 धावा आहेत एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. क्षणोक्षणी सामन्याचं समीकरण बदललं जात आहे. रंग उधळले जात आहेत. सामना रंगतदार होणार यात मात्र शंका नाहीये. शेवटचे आता 10 चेंडू आणि 40 धावा विजयाचं समीकरण. 10 चेंडू 40. अडबाटे चेंडू खेळला, स्कोअरले क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतील. सिंगल तर घेतली, दुसऱ्या धावेसाठी पलायन आहे आणि 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 51 धावा, 9 चेंडू आणि 38 धावा. इथे देखील बॅकफुटवरती सरकले, आक्रमण तर केलंय. क्षेत्ररक्षक धावतात, सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे, 2 तर आल्यात. तिसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नसेल आणि धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 53 धावा, 8 चेंडू आणि विजयासाठी 36. इथे आक्रमण झालंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. वाघाची धार आली, फोडला पहाड. षटकार. काम करो ऐसा की नाम बन जाए, और उस नाम को सुनकर सब काम बन जाए. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने 59. 7 चेंडू आणि 30 धाब्यांची गरज. 7 चेंडू 30 विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. अजूनही 1 चेंडू या षटकातील बाकी आहे. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. प्रयत्न करावेच लागतील. 7 चेंडू 30. इथे देखील परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. 1 ऑफ द बाहुबली. मॅक्सिमम बिग ब्लास्ट. 6 रन. समीकरण बदलतंय. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 65 धावा आहेत. शेवटचे आता 6 चेंडू आणि विजयासाठी 24 धाब्यांची गरज. 6 चेंडू 24 विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. 6 चेंडू 24. या अगोदरच्या षटकामध्ये 23 धावा खर्च करताना पाहायला मिळाले प्रणव. पहिल्या षटकामध्ये 22 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा खर्च करताना गोलंदाज पाहायला मिळाले अक्षय. तर तिसऱ्या षटकामध्ये प्रणव 23 धावा खर्च करताना पाहायला मिळालेत. पहिला चेंडू वाईड, दुसरा वाईड, तिसऱ्यावरती चौकार, चौथा डॉट, 5वा नो बॉल, 6वा 2 धावा, त्याच्यानंतर पुन्हा 2 धावा, त्यानंतर षटकार असं समीकरण आहे. सहा चेंडू आणि विजयासाठी 24 धाब्यांची गरज. सुमित मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून स्ट्राईकला सूरज इथे विजयाचा प्रकाश पाडणार का, प्रश्नचिन्ह आहे. 6 चेंडू 24. इथे आक्रमण, पहिल्या चेंडूवरती आक्रमण, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय आणि इथे सूरजची खेळी संपुष्टात. फलंदाज होईल बाद. ॲडव्होकेट अवधूतजी बर्डे साहेबांचं शुभागमन होतंय. त्याचप्रमाणे आदरणीय अनिलजी कोळी साहेबांचं शुभागमन.
आणि सागरजी परदेशी साहेबांचं शुभागमन खास करून या स्पर्धेच्या निमित्ताने होतंय. आपलं हे आम्ही कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ वडकी प्रीमियर लीग WPL 2025 पर्व तिसऱ्याच्या निमित्ताने मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. धावा मॅचच्या दिशेने समीकरण बदलतंय. शेवटचे 5 चेंडू विजयासाठी 24 धावा. दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम, आज की शाम किसके नाम. लाडावं लागेल. पहिला चेंडू आल्या सरचे आक्रमण. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. इसको लगा डाला तो लाईव्ह झिंगार आला. षटकार. धावफलकावरती 71. समीकरण बदलतंय. राम जाधव मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि फार मोठा आक्रमण. धावफलकावरती नजर टाकूया. शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज. 4 चेंडू 18. तोडाफोडा आणि राज्य करा हे तत्व अवलंबावं लागेल. मॅच महत्वपूर्ण आहे. 4 चेंडू 18 धावा विजयाचं समीकरण. गोलंदाज की फलंदाज. इथे मात्र पुढे सरसाव चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतायत. सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन करण्याचा प्रयत्न होता, नकार कळवला. 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 72 धावा आहेत. शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी 17. 3 चेंडू 17. हा चेंडू देखील सन्मानजनक खेळून काढलाय. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन. इथे 2+1 3 धावा येतील. 3 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 75. शेवटचे 2 चेंडू आणि 14 धावांची गरज. एखादा वाईट बॉल एखादा नो बॉल अजूनही सामन्यामध्ये रंगत वाढवू शकतो. तो येणार का प्रश्नचिन्ह. इथे आक्रमण. घुटना टेक और तमाशा टेक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. वाह भाई वाह. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा हो सबसे बडा. शेवटचा 1 चेंडू 8 धावांची गरज. 1 चेंडू 8 धावा. एखादा नो बॉल एखादा व्हाईट बॉल अजूनही सामन्यामध्ये रंगत वाढवू शकतो, परंतु तो येणार का प्रश्नचिन्ह आहे. आता पाण्यामध्ये देव ठेवावे लागतील, कारण मॅच दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण आहे. व्हाईट बॉल सामन्यामध्ये रंगत. शेवटचा 1 चेंडू 7 धावांची गरज. इथे जर षटकार येत असेल तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल का. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. परंतु काय घडलंय. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. समीकरण बदलला जाता है. भाग्य बदल जाता है, सिर्फ इरादों में दम चाहिए. शेवटचा 1 चेंडू 6 धावांची गरज. शेवटचा 1 चेंडू 6 धावा. दबाव दडपण प्रेशर दोन्ही बाजूने वाढला जातोय. एका बाजूने सुमित वरती दबाव आहे तर दुसऱ्या बाजूने रोहित वरती. शेवटचा 1 चेंडू बनवायच्या 6 धावा. धडधड प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकवणारा सामना. हाय व्होल्टेज मॅच. श्वास रोखून ठेवणारा सामना आपण पाहतोय. श्वासाशिवाय जगणं होईल, मोडलेल्या पंखांशिवाय उडणं देखील होईल, एक दिवस तेलाशिवाय मातीचं जळणं देखील होईल. श्वास रोखून ठेवणारा सामना. आता जर कोणाला बीपीचा त्रास असेल तर सामना बघूच नका. आतापर्यंत सामना होता जनरल वॉर्डमध्ये, आता जाऊन पोहोचला आयसीयू मध्ये. 1 चेंडू 6 धावांची गरज. रोहित की सुमित की रोहित, कोण बाजी मारेल या मॅच मध्ये. 1 चेंडू 6. आक्रमण आणि याच बरोबर हा सामना विजयी केलाय तो दत्तनगर वॉरियर्स. खूप खूप असं अभिनंदन दत्तनगर वॉरियर्स. मैदानाच्या आतमध्ये जल्लोष करू नका. बस जल्लोष थांबवा आता. चला जल्लोष थांबवा. मैदानाच्या बाहेर विनंती आहे, खेळाडूंनी मैदानाच्या बाहेर जा. चला स्पीडअप करा, समोरच्या टीमने स्पीडअप करा. चला जय गणेश. जल्लोष बस झाला आता. चला यानंतरची मॅच आपण लगेच सुरू करतोय. बोथ कॅप्टन चला. मोरेवस्ती लायन्स आणि गणेश नगर हिटर्स यानंतरची मॅच. रणजित मोडक सुरुवात होती. आपले पारितोषिक घेऊन जायचं. रणजित मोडक
अजित मोडक यांच्याकडून 1000चं पारितोषिक रणजित मोडक यांना दिले जाते. ते पारितोषिक रणजित मोडक यांनी घेऊन जायचे 1000चं पारितोषिक.